नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण कांदा लसूण विरहित मसाले भात कसा बनवायचा ते बघणार आहोत। बऱ्याच घरांमध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही किंवा देवाधर्माच्या कार्यात सुद्धा नैवेद्यात कांदा लसूण वापरला जात नाही, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। हा मसाले भात बनवताना मी एक फ्रेश मसाला वापरलेला आहे, ज्यामुळे याची चव अप्रतिम लागते। नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण मसाला तयार करूयात। तर मी इथे कढईमध्ये 2 मोठे चमचे किसून घेतलेलं सुकं खोबरं घेतलं आहे। हलकासा रंग बदलस तोपर्यंत आपल्याला हे आधी परतवायचं। थोडासा याचा रंग बदलला की यामध्ये 1 चमचा आपल्याला पांढरे तेल टाकायचे आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर सुक्या लाल 3 मिरच्या टाकलेल्या आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 हिरवे वेलदोडे, 1 मसाला वेलदोडा आणि 4 ते 5 लवंगा टाकायच्या आहे। चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत हा मसाला आपल्याला परतवायचा आहे, ज्यामुळे या मसाले भाताला रंगही छान येतो आणि चव सुद्धा खूप छान येते। हे बघा, इतपत भाजला गेला की एका ताटामध्ये काढायचा आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करायचा आहे। आता आपण तांदूळ धुवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 कप इतका बासमती तुकडा घेतलेला आहे। तुम्ही अख्खा बासमती तांदूळ घेऊ शकतात किंवा आंबे मोहर यासाठी वापरला ना तरीही भात खूप छान तयार होतो। आता स्वच्छ 3 पाण्याने धुवून हा आपण निथळत ठेवणार आहोत। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे। तांदूळ धुतल्यावर मी चाळणीत निथळत ठेवला आहे आणि एकीकडे आपले मसाले सुद्धा पूर्णपणे गार झाले आहे। आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याची पावडर तयार करायची आहे। खूप छान सुवास येतो जेव्हा आपण हे मिक्सरवर फिरवतो तेव्हाच। तर एकदा नक्की तुम्ही असा फ्रेश मसाला वापरून मसाले भात ट्राय करून बघा। आता मी हा कढईमध्ये करते आहे, तर त्यासाठी 2 मोठे चमचे इतकं तेल घेतलं आहे। 1 कप बासमती तुकडा घेतला होता, त्यासाठी मी 2 कप पाणी गरम करत ठेवलं आहे। तुम्ही तांदूळ कोणता घेतात त्यानुसार पाण्याची क्वांटिटी कमी जास्त लागू शकते। तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे। चांगलं जिरं मोहरी तडतडू द्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला 5-7 कढीपत्त्याची पानं टाकायची। फ्रेश कढीपत्त्याची पानं अवश्य वापरा, त्यामुळे सुद्धा भाताची चव खूप छान लागते। 1 इंच आलं होतं जे किसणीवर किसून मी यामध्ये ॲड केलं आहे। त्यानंतर 1 कप फ्लावरचे तुकडे घ्यायचे आहे। तर फ्लावर कट करताना शक्यतो पुढचे तुरे घ्यायचे आहे, मागचा जो त्याचं देठ असतं ते शक्यतो कमी करून घ्यायचं। 3-4 मिनिटांसाठी चांगले आपल्याला आधी हे परतवून घ्यायचे आहे। मीडियम फ्लेमवर चांगले परतवले गेले की अर्धा कप मटार आणि 1 मीडियम आकाराचा गाजर होता जो मी लांबट आकारात कट करून तो टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकतात, जसं की बटाटा, वांग किंवा काही जण तोंडली टाकतात। त्याचबरोबर तुम्ही फरसबी टाकू शकतात। तुम्हाला ढोबळी मिरची आवडत असेल तर ती सुद्धा ॲड करू शकतात। 3-4 मिनिटांसाठी भाज्या चांगल्या परतवायच्या, ज्यामुळे ह्या लवकर शिजतात आणि चवीलाही भातामध्ये खूप छान लागतात। आता 3-4 मिनिटांनंतर आपल्याला यामध्ये 10 ते 12 काजूच्या पाकळ्या टाकायच्या आहे। 1 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ह्या काजूच्या पाकळ्या चांगल्या परतवायच्या आणि मग आपल्याला यामध्ये पाव चमचा इतकं हळद घालायची आहे। हळद आपल्याला जास्त यामध्ये वापरायची नाही आहे। चांगले काही सेकंदासाठी ती टाकल्यानंतर परतवायच्या भाज्या आणि मग निथळून घेतलेला तांदूळ टाकायचा आहे। या ठिकाणी महत्त्वाची स्टेप म्हणजे चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत हा जो तांदूळ आहे तो परतवायचा आहे। आता आपण यामध्ये तयार केलेला फ्रेश मसाला टाकून पुन्हा परतवून घेणार आहोत 1 मिनिटासाठी। मग यामध्ये गरम केलेलं 2 कप पाणी टाकलेलं आहे। याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर साखर टाकायची आहे। साखर टाकणं ऑप्शनल आहे। याला चांगलं ढवळून घेऊयात आणि मग यावर आपण झाकण ठेवून हा वाफवायचा आहे। जर तुम्ही असं पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये करणार असाल तर याखाली ना एक लोखंडाचा आपला चपातीचा जो तवा असतो ना तो ठेवायचा, म्हणजे आपला हा भात खालून करपत नाही। आणि कुकरमध्ये करत असाल तर 2 शिट्ट्यांमध्ये हा व्यवस्थित शिजतो। मध्ये 1-2दा झाकण उघडायचं आणि याला असं मोकळं किंवा असं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर मग मसाला वेगळा आणि भाज्या वेगळ्या असं होतं। त्यामुळे एकदा याला झाकण उघडून परतवून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि चांगला शिजवून घ्यायचा आहे। वरून हा मसाले भात तयार झाला की भरपूर असं मस्त किसून घेतलेलं ओला नारळाचा चव आणि कोथिंबीर टाकून साजूक तूप टाकून हा सर्व करायचा आहे। तुम्ही सुद्धा असा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद।